या सुमारास त्याला पुन्हा एकदा तो स्वप्नानुभव आला. तो कशाला तरी किंवा कशाने तरी जखडला गेला होता. कशाने किंवा कसा समजत नव्हतं. स्वप्नात स्वतःचं शरीर कधीच दिसत नाही. एक गोष्ट जाणवत होती, तो कोणतीही हालचाल करू शकत नव्हता. तशा वेदना किंवा यातना जाणवत नव्हत्या. परिस्थिती असह्य होती अशातलाही भाग नव्हता. फक्त हालचाल शक्य नव्हती. तो एक केवळ मूक निरीक्षक होता. पण निरीक्षक शब्द वापरला की डोळ्यांची कल्पना येते. ती इथे गैरलागू होती. कारण दृष्टीज्ञान नव्हतं, ज्ञानेंद्रियच नव्हती, इतर संवेदना नव्हत्या. आसपासचा अवकाश गार आहे की गरम आहे, शरीर जखडलं गेलं असलं तर ते आवरण खडबडीत आहे का मुलायम आहे, आसपास कोलाहल आहे का शांतता आहे, त्याला कशाचीही कल्पना नव्हती. कल्पना होती ती एकच, आपण एकाच जागी स्थिर आहोत. ही अचलता आपल्यावर लादली गेली आहे का ऐच्छिक आहे का तो आपल्या शरीराचाच गुणधर्मच आहे, कशाचीच कल्पना नव्हती. पण स्थिरता ही सुद्धा शेवटी सापेक्ष असते. आसपास काहीतरी हलत होतं म्हणून त्याला जाणवत होतं की आपण स्थिर आहोत, अचल आहोत. पण हालचाल कसली होती? सर्व प्राणीमात्रांना सृष्टीचा समान अनुभव येत नाही. काहींना आसपासच्या पर्यावरणातला रसायनांचा चढउतार तेवढा जाणवतो. काहींना आसपासच्या उष्णता मानातले चढउतार तेवढे जाणवतात. काहींना केवळ गंधच तेवढे जाणवतात. त्याला काय जाणवत होतं? फक्त एक हालचाल, एक बदल. पण त्या संबंधात एक चमत्कारिक तटस्थता होती. आपल्यावर या बदलांचा काही भलाबुरा परिणाम होईल अशी धास्ती अजिबात नव्हती. बळवंताला एक जाणवलं, वेळ जात आहे तशी आपली एकरूपता, तादात्म्यता वाढत आहे. आतल्या गाभ्यावरचे पदर एकामागून एक सरकत आहेत. शेवटी गाभा उघडा पडला. तिथे एक कठीण निर्धार होता. ही अचलता स्वेच्छेने स्वीकारलेली होती. काहीतरी होण्याची अपेक्षा होती. त्यासाठी ही स्थिरता होती. उपमास द्यायची झाली तर भक्ष्यासाठी टपून बसलेल्या शिकाऱ्याचीच. ते भक्ष्य आवाक्यात आलं की झेप. त्यासाठी ही फत्तासारखी अचलता. गाभ्यातला कठीण निर्धार जीवघेणा होता, असहाय्य होता. शहारलेल्या शरीराने बळवंताला जाग आली. शरीराचा कंप कमी व्हायला कितीतरी वेळ जावा लागला. ते मागचं अंधारातल्या अंधप्रवासाचं स्वप्न आठवल्या वाचून कसं राहील? दोन्हीत साम्य होतं ते एवढंच, दोन्ही अनुभव संपूर्ण अमानवी, रोजच्या व्यवहाराच्या चौकटीत अजिबात न बसणारे असे होते. त्या स्वप्नांची उत्पत्ती किंवा चिकित्सा करण्याइतकं ज्ञान त्या पाक्षी खासच नव्हतं. हा काही एखादा विकार होता का, की ज्याच्या उपशमासाठी त्याने एखाद्या तज्ज्ञ माणसाचा सल्ला घ्यावा? या स्वप्नांपासून त्याला काही धोका होता का? आणि जर खरोखरच धोका असला तर केवळ स्वप्नांचा अन्वयार्थ समजल्याने तो दूर होणार होता का? मागच्या स्वप्नाने अस्वस्थ झाल्यावर त्याने काही वाचन केलं होतं, पण ते जुजबी होतं. आता तो अधिक खोलात जाऊन वाचन करणार होता. कॉलेजचा पास स्टुडंट म्हणून त्याला वाचनालयाचं गेस्ट मेंबरचं कार्ड मिळालं. यावेळी वाचताना त्याने टिपणं काढली. स्वप्नाचं कारण शारीरिक असू शकतं, अपचन, मद्यप्राशन, मेंदूचा एखादा विकार, मेंदूच्या रक्तपुरवण्यात व्यत्यय. स्वप्नाचं कारण मानसिक असू शकत होतं. एखाद्या अप्रिय अनुभवाची संकेतात्मक स्वरूपात पुनर्प्रचिती, विलक्षण मानसिक ताणाचा परिणाम, एखाद्या कठीण समस्येचं मनाने दिलेलं अर्धवट उत्तर. मग स्वप्नांना शरीरबाह्य कारण असू शकत होतं. जाग आणि निद्रा यांच्या सीमारेषेवर असताना एखादा आवाज कानावर आला तर मनासमोर तो स्वप्नरूपाने येतो. तशीच एखादी हालचाल किंवा तसाच एखादा स्पर्श अथवा गंध. फक्त एक दोन पुस्तकांतच एक ओझरता आणि उपहासात्मक उल्लेख होता. असंही सुचवलं गेलं आहे की स्वप्नावस्था ही निद्रिस्त मानवी मनावर एक आक्रमक आहे. सर्वमान्य संकेतांवर आणि अनुभवांवर आधारित अशा ज्ञातसृष्टीपलीकडची एखादी अमानवी प्रेरणा कार्यरत होते. मानवाशी संदेशन स्थापण्याचा प्रयत्न करते किंवा मानवाचा आपल्या अगम्य, कदाचित घातकी, भयानक हेतूंसाठी वापर करण्याचा हा प्रयत्न असतो. अर्थात सनसनाटी, नाट्यमय, अद्भुत कल्पना या पलीकडे याला काहीही महत्त्व नाही. या उत्पत्तीला कोणताही तर्कशुद्ध पाया नाही किंवा तिच्या सत्यतेचा कधीही पडताळा आलेला नाही हे विसरता कामा नये. एखादा विजेचा झटका बसल्यासारखं बळवंताने पुस्तक बंद केलं. शेवटच्या परिच्छेदाने त्याला विलक्षण धक्का बसला होता. एखाद्या अमानवी प्रेरणेचं संदेशन. मागच्या खेपेस अनुभव आला होता तो एका प्रचंड, अविकारी, अविरोधपणे प्रवास करणाऱ्या अळीचा.
या खेपेस अनुभव आला होता तो कोणताही ज्ञानेंद्रिय नसलेला पण दबा धरून बसलेला एक अकल्पनीय आकार, यापेक्षा जास्त अमानवी काय असू शकणार. साऱ्या शरीरावर सरसरून काटा आला होता. मानेवरून आणि पाठीवरून बर्फाचा खडा फिरवल्यासारखी गारेकार शहार सरकत गेली होती. हाताच्या आकड्या वळल्या होत्या. कितीतरी वेळ त्याला पुस्तकाभोवतालचे हातच काढून घेता येईनात. हा काय भलताच प्रकार होता. आपली असहाय्यता त्याला प्रकर्षाने जाणवत होती. बावरलेल्या मनाने त्या पुस्तकातील शेवटची उपपंक्ती स्वीकारली होती. पण हा स्वीकार अज्ञानातून केव्हा केला होता? आणि त्याला एवढं समजत होतं की आपल्या आसपासचेही सर्वजण आपल्यासारखेच अमभिज्ञ आहेत. तो मदतीसाठी, सल्ल्यासाठी, आधारासाठी कोणाकडे वळणार? आतापर्यंत कधीही आली नव्हती इतकी या क्षणी त्याला परांजपे काकांची आठवण तीव्रतेने आली. आपल्याला त्यांची या क्षणी मदत झाली असती असं त्याला मनोमन वाटत होतं. या खात्रीला काय आधार होता? परांजपे काकांची अनेक रूपं त्यानं पाहिली होती. कधी एखादा हौशी पर्यटक, कधी एखादा नाव, संगीत, मेहफिल यांचा रसिक शौकीन, तर कधी एखादा तज्ज्ञ, कुशल, यशस्वी व्यावसायिक, तात्विक, मानसशास्त्रीय, एसोटेरिक, ज्ञानाच्या सीमेवरच्या गूढ विषयांच्या अभ्यासकाची प्रतिमा कधी दिसली नव्हती. मग मनाला एवढी खात्री कशी वाटत होती? त्याला वाटलं जेव्हा काका आपल्याकडे येत होते तेव्हाच त्यांना त्या मागच्या स्वप्नांची हकीकत सांगायला हवी होती. कदाचित त्यांनी त्याची थट्टाही केली असती, पण निदान त्यांच्या कानावर तरी ते गेलं असतं. मग काकांच्या पत्त्याचा विषय निघाला होता तेव्हा परांजपे काका म्हणाले होते, त्याला पत्ता माहीत असेल तर तो सांगेल ना. त्याला माझा पत्ताच माहिती नाही. आणि मग पुढे म्हणाले होते, भेटायला आलास तर अवश्य सल्ला देईन. पण त्यांनी पत्ता सांगितला नव्हता. का? त्यांनी भेटायला येऊ नये अशी त्यांची इच्छा होती का? त्याने विचारल्याशिवाय आपण होऊन पत्ता सांगणं म्हणजे त्यांना कमीपणा वाटत होता. त्यांनी विचारला असता तर त्यांनी पत्ता सांगितला असता. बळवंताला अशी एक चमत्कारिक शंका आली की निदान त्यावेळी तरी त्यांनी पत्ता सांगितला नसता. पत्ता न सांगण्यामागेही काहीतरी कारण असावं. जसं नानांच्या घरी दिलेल्या भेटीमागे होतं. काहीतरी कारण असलंच पाहिजे. चहाच्या एखाद्या कपासाठी, जुन्या लांबच्याच नातलगाच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी तास 2 तासाचा वेळ घालवणाऱ्यांपैकी काका खासच नव्हते. शेवटी मन भिरभिरत पुन्हा एकदा त्याच प्रश्नाकडं आला. नानांच्याकडं परांजपे काका का येत होते? हा विषय नानांच्या पाशीच काढायला हवा. नाहीतरी मोरेश्वर चाफेकर यांना दिलेल्या भेटीबद्दल नानांशी बोलायचंच होतं. शेवटी एका सकाळी त्याला नाना रिकामे दिसले. नाना, तुम्हाला एक सांगायचं होतं. मग सांग ना. तुम्ही तुमच्या त्या चुलत भावाबद्दल बोलला होता. कोण चुलत भाऊ? मोरेश्वर? हो, त्यांच्याच संबंधात आहे. मी त्यांचा पत्ता शोधून काढला. त्यांची गाठही घेतली. नाना, तुम्हाला माहिती आहे ना, आपल्याला परांजपे काकांच्याबद्दल मी तुमच्यापाशी चौकशी केली होती. त्याच संबंधात ही भेट होती. बरं मग? नाना, तुम्ही सांगितलेले 2 प्रसंग त्यांना चांगले आठवतात. त्यांचं घर वडिलांनी नव्याने बांधण्याची आणि तुमच्या मावस बहिणीच्या लग्नातल्या जेवणावळणाची त्यांना चांगली आठवण आहे. पण नाना, त्यांना हा देवव्रत मात्र अजिबात आठवत नाही. कदाचित तो माझाच जिव्हाळ्याचा मित्र असेल. नाना, त्या संबंधातच जरा बोलायचं होते. हे परांजपे काका तुम्हाला नक्की केव्हा भेटले? म्हणजे किती वर्षांपूर्वी भेटले? गेली 7-8 वर्षे तर मीच त्यांना आपल्याकडे येताना पाहतो आहे. आता नक्की आठवत नाही बघ. ऑफिसमधला आमचा एक ग्रुप दररोज सकाळी पार्कमध्ये फिरायला यायचा ना. पार्कमध्ये पहिली गाठ पडली असावी असं मला वाटतं. आम्हाला एकत्र आणणारा कोणीतरी मध्यस्थ असला पाहिजे. आमचा दोघांचा समान मित्र असणारा. पण अर्थात एकदा नाण्याची ओळख पटल्यानंतर मध्यस्थाची गरजच राहिली नाही, नाही का? नानांनी या परांजपे काकांना ज्या सहजपणे आपला मामे भाऊ किंवा आते भाऊ, नानांनाही नक्की सांगता येत नव्हतं म्हणून स्वीकारलं, ती गोष्ट आश्चर्य करण्यासारखीच होती. पण ते बळवंताने या क्षणी दूर ठेवलं. आपल्या घरी लागलीच आले, ओळख होताच आले. नाही ते मात्र आठवतं, पार्कमध्येच भेटत असत. आणि मग प्रथमच नानांची नजर बळवंतावर खिळली. बळवंता, आता मला एक गोष्ट आठवते. सुरुवातीपासूनच हा देवव्रत तुझी चौकशी करीत होता. इतके दिवस ही गोष्ट कशी उमगली नाही समजतच नाही. अगदी उघड दिसत होतं की त्याला तुझ्या संबंधात विलक्षण कुतूहल होतं. पण माझ्या मागे असं काय लोकविलक्षण आहे?
मी तर इतर 4 चौघांसारखाच एक साधारण मुलगा, आता तरुण म्हणा हवं तर, आणि माझ्याशीच तर हे कधी 2 शब्दसुद्धा बोलले नाहीत. बळवंताकडे पाहता पाहता नानांच्या चेहऱ्यावर एक नवाच भाव येत होता. कशाची तरी एकदम उमज पडल्यासारखा, कशाचा तरी एकदम उलगडा झाल्यासारखा. बळवंता, तू आता या देवव्रताचा विषय काढलास तेव्हा आता मला त्या गोष्टी आठवतात. नाना त्याच्यावर लक्ष ठेव, हा देवव्रत म्हणायचा. तुला वाटतं तसा तो साधा मुलगा नाहीये. त्याच्यावर नीट लक्ष ठेव. नाना, हे तुम्ही आता मला सांगता इतक्या दिवसानंतर? मग मलाच जर आता आठवलं तर मी काय करणार? मी काही ही गोष्ट मुद्दाम तुझ्यापासून मागे ठेवली नव्हती. पण मला तर आठवत नाही तुम्ही माझी कधी खास काळजी घेतल्याची. बळवंता, आपण साधी माणसं. आपली आयुष्य ही साधीच. तू जर एखाद्या हायकिंग ट्रिपवर, एखाद्या पर्वतारोहणाच्या मोहिमेवर किंवा अशाच एखाद्या साहसी उपक्रमावर गेला असतास तर काळजी घेणं या शब्दांना काय अर्थ आला असता. 4 चौघांसारखा शहरातलं संकुचित पण सुरक्षित आयुष्य जगणारे आपण, आपल्याला समस्याही अशाच साध्या असणार. पण मी हा विषय काढेपर्यंत तुम्ही एक शब्दही बोलला नव्हतात. या क्षणी एकदम आठवलं ही गोष्ट खरी आहे. पूर्वीच सांगायला हवं होतं. हो हो, माहिती आहे तुम्हाला आठवत नव्हतं. पुढे बळवंता म्हणणार होता. म्हणजे या परांजपे काकांना ते विचारता आलं असतं, पण ते शब्द त्याने उच्चारलेच नाहीत. मनातल्या शंका कुशंका नानांना सांगितल्या तर इतके दिवस त्यांना आपल्या मुलाबद्दल जी काळजी वाटत नव्हती ती आता वाटायला लागायची. आपल्याला असं काय विशेष आहे आणि ते परांजपे काकांना कसं माहिती आहे? वास्तविक 2 अगदी वेगवेगळे प्रश्न, पण दोन्हींची उत्तरं होकारार्थी आली तर एक वेगळंच आणि विलक्षण चित्र समोर येतं. चित्र होतं आपल्यात वेगळं काय आहे? 2 2.25 वर्षांच्या अंतराने पडलेली ती विलक्षण स्वप्न, पण ती कारणं नव्हती तर परिणाम होते. कोणत्यातरी दृश्य वा अदृश्य, ज्ञात वा अज्ञात, आताच्या व पूर्वीच्या कोणत्यातरी घटनेचे ते परिणाम होते. एखाद्याने प्रवाहातल्या दगडांवर पाय टाकत मधलं अंतर गाळीत पैल तीर गाठावा, तसंच मनाचं असंत प्रवाहातल्या अलग अलग असलेल्या दगडांसारखेच अलग अलग प्रसंग मग एक मन एका अगदी कच्च्या अशा तर्काच्या साखळीने जोडतं आणि प्रवाह पार करून नव्या निष्कर्षास पोहोचतं. काहीतरी कारणासाठी परांजपे काकांनी नानांशी ओळख करून घेतली. नानांनी त्यांचा लगोलग एक नातेवाईक म्हणून स्वीकार केला. ही गोष्ट जरा विचार करण्यासारखी होती, पण भलतीकडेच नेणारी होती. ती सध्या बाजूस ठेवलेली बरी. ते 7 8 वर्षांपूर्वी किंवा त्याहूनही आधी, कारण नानांच्या या बाबतीतल्या आठवणी स्पष्ट आणि विश्वासार्ह वाटत नव्हत्या. झालं तेव्हाही परांजपे काकांना केवळ बळवंताचं स्वारस्य असेल तर मग त्याच्या आयुष्यात यापूर्वीच्या काहीतरी झालं होतं. आठवण जशी मागे मागे गेली तसे एक एक प्रसंग आठवायला लागले. मोत्या, बँडेजने छाती आणि पाय झाकलेला मोत्या, त्याला झालेला तो अपघात आणि बळवंताचा हॉस्पिटलमधला मुक्काम. त्या घटनेपाशी त्यांचं मन थांबलं. मोत्या आता नव्हता. जवळजवळ 12 वर्ष तो बळवंताबरोबर त्याच्या सावलीसारखा वावरत होता. शेवटी शरीर क्षीण झाल्यावर नुसताच खोलीच्या दाराच्या आत पडून असायचा आणि एके दिवशी गेला होता. शेवटपर्यंत त्याचा पाय जरासा वाकडाच पडायचा. पण का होईना त्याचं संपूर्ण आयुष्य तो जगला होता. मागे एक आठवण ठेवून गेला होता. त्या रविवारच्या सकाळच्या अपघाताची आठवण. बळवंताने हॉस्पिटलमध्ये चौकशी केली होती. तेव्हा त्याला समजलं की डॉक्टर सावंत अजूनही स्टाफवर आहेत. आता ते सिनियर सर्जन झाले होते आणि काही अगदी खास केस आली तरच स्वतः ऑपरेशन टेबलवर येतात. नाहीतर सर्व काही आता खालच्या ज्युनियर डॉक्टरांवरच सोपवित असत. त्यांच्या अपॉइंटमेंटसाठी त्याला 4 दिवस वाट पाहावी लागली. आता तो 22 वर्षांचा होता. म्हणजे 15 वर्षांपूर्वीचा तो अपघाताचा प्रसंग घडला होता. तशी प्रत्यक्ष त्या प्रसंगाची आठवण अगदी स्पष्ट होती, पण डॉक्टर काही नीटसे आठवत नव्हते. अपॉइंटमेंटसाठी दिलेल्या वेळेला तो त्यांना केबिनमध्ये पोचला. चाफेकर, या बसा, काय काम आहे? डॉक्टरांनी विचारलं. डॉक्टर नाव ओळखीचा वाटत नाही तुम्हाला? बळवंत चाफेकर? जरासा विचार करून डॉक्टर सावंत म्हणाले. नाही, एकदम काही ओळखीचं वाटत नाही. वाटायला हवं होतं का? खुर्चीत जरा पुढे वाकून बसत बळवंत म्हणाला. डॉक्टर, 15 वर्षांपूर्वी तुम्ही माझ्या ट्युमरचं ऑपरेशन केलं होतं. माझ्या ब्रेनमध्ये ट्युमर वाढला होता. डॉक्टरांची प्रतिक्रियाच इतकी बोलकी होती की त्यांना ते आठवत होतं का नाही हे विचारायची गरजच उरली नव्हती. प्रतिक्रिया इतकी शीघ्र आणि इतकी तीव्र होती की त्यावर ते काबू ठेवूच शकले नाहीत. ओ हो हो, आय सी आय सी, तू बळवंत तर. ते शेवटी म्हणाले, तुला आठवतं का, ऑपरेशन नंतर कितीतरी दिवस मी तुमच्या घरी येत होतो.
तुझ्या टेस्ट घेत होतो, तुझी चौकशी करत होतो. तुम्हाला काळजी वाटत होती का? अरे ब्रेन म्हणजे किती डेलिकेट मेकॅनिझम. एवढी मोठी इन्व्हेजिव्ह सर्जरी, चांगला 4 सेंटीमीटर लांबीचा भाग कापून काढला. अशा केसमध्ये काळजी वाटण्यासारखीच परिस्थिती होती. एवढंच होतं का माझ्या बाबतीत आणखी काहीतरी खास होतं. पुन्हा एकदा ती शीघ्र प्रतिक्रिया आणि मग एक मोठा उसासा सोडून डॉक्टर सावंत म्हणाले, बळवंता, आय वर्डल बी फ्रँक विथ यू. तुझ्या ब्रेनमधला ट्यूमर इतका झपाट्याने वाढला की तात्काळ ऑपरेशन करणंच आवश्यक होतं. सर्वसाधारणपणे अशी झपाट्याची वाढ मॅलेग्निन्सीमध्येच होते, म्हणजे कॅन्सर. ती भीती खरोखरच वाटत होती. पण तू नशीबवान निघालास. ट्यूमर काढल्यावर बायोप्सी केली. ॲब्सोल्युटली नॉर्मल. नो मॅलिग्नन्सी. पण दुसरं काहीतरी होतं. त्याच्याकडे जरा चमत्कारिक नजरेने पाहत डॉक्टर म्हणाले, हो होतं. आणि ते इतकं विलक्षण होतं की प्रत्यक्ष माझ्या डोळ्यासमोर पुरावा नसता तर माझा अशा गोष्टीवर विश्वासच बसला नसता. बळवंता, तुझ्या ब्रेनमध्ये ट्यूमर नव्हता, तर 4 आठवडे वयाचा एक फिटस होता. गर्भ होता. बळवंताला त्यांच्या शब्दांचा अर्थच समजला नाही. हे बघ, कित्येक वेळा जुळीमुळं जन्म घेतात, हो की नाही? हो हो. जुळ्यांचा जन्म म्हणजे जरा अपवादच आहे. कारण सर्वसाधारणपणे एकच सेल फर्टिलाइज होतं, बाकीची आपोआप नाश पावतात. पण क्वचित वेळा असंही घडतं की 2 सेल फर्टिलाइज होतात आणि दोन्ही वाढत वाढत सर्व अवस्थांतून जातात आणि जुळ्यांचा जन्म होतो. तुझ्या बाबतीत तसं झालं असतं तर तुला जुळा भाऊ किंवा जुळी बहीण झाली असती. पण तसं झालं नाही. ते सेल मायग्रेट होत होत ब्लास्टुलाच्या ज्या भागापासून पुढे मेंदूची डेव्हलपमेंट होते त्या भागात रुतून बसलं. त्याची वाढ झाली नाही, पण त्याचा नाशही झाला नाही. इम्युन सिस्टीम पूर्ण कार्यरत झाल्यावरही या पेशीला धक्का लावला गेला नाही, कारण ती परकी नव्हतीच. अशा गोष्टी झाल्या नाहीत असं नाही, पण मेंदूत अशा सुप्त स्वरूपात फर्टिलाइज सेल सापडायलाच अजून तरी घडलेलं नाहीत. डॉक्टर जरा वेळ गप्प बसले. बळवंत, येथपर्यंतच्या घटना जरी अनैसर्गिक वाटल्या तरी त्याला काहीतरी शास्त्रीय कारण आहे. त्या असंभाव्य असल्या तरी अशक्य कोटीतल्या नाहीत. पण नंतर जे झालं त्याचं स्पष्टीकरण काही केल्या होत नाही. नंतर काय झालं? एक, तुझ्या वयाच्या 7व्या वर्षापर्यंत ही पेशी तुझ्या मेंदूत सुप्त अवस्थेत डॉर्मंट स्टेजमध्ये होती. ती मरण पावली नव्हती. इतर पेशींबरोबरच तिलाही रक्त, ऑक्सिजन, इतर पोषक द्रव्ये यांचा पुरवठा होत होता. इम्युन सिस्टीम पूर्ण डेव्हलप झाल्यावरही तिचा नाश केला गेला नाही, कारण ती पेशी शेवटी तुझाच अंश होती. ब्लड ऑफ युअर ब्लड, फ्लेश ऑफ युअर फ्लेश. शरीराला ती परकी कशी वाटणार? तर मग हेही काही प्रमाणात समजू शकतं. आणि तशाच डॉर्मंट स्टेजमध्ये ती जन्मभर तुझ्या मेंदूत राहिली असती तरी तुला काही धोका होण्याची शक्यता नव्हती. पण त्या पेशीत एकाकी स्फोटक वाढ झाली की एक्सप्लोजिव्ह डेव्हलपमेंट झाली. डॉक्टर काही वेळ गप्प बसले. बळवंताही गप्पच होता. ऐकत होता. त्या गोष्टीचं मन सुन्न करणाऱ्या होत्या. ही अचानक वाढ कशाने झाली? एवढ्यात तुझ्या आयुष्यात काय झालं होतं? तुझा तो अपघात. पण डॉक्टर, मला नवथा अपघात झाला. माहिती आहे, माहिती आहे. तुझा कुत्रा गाडीने उडवलेला तुला दिसला. त्याला तू रक्तबंबाळ अवस्थेत पाहिलंस. तुझी खात्री झाली की तो मरण पावला आहे. हा अनपेक्षित धक्का तुला असा झाला आणि तू शुद्ध हरपून तिथेच कोसळलास. खाली पडलास तेव्हा तुझं डोकं रस्त्यावर आपटलं का? बाह्य खुणा काहीही नाहीत, पण मेंदूला धक्का बसू शकतो. हाच तो ट्रिगर होता, ज्यामुळे पेशीची घातश्रेणीने वाढ झाली. मला तसं वाटत नाही, कारण मेंदू हा कवटीच्या भक्कम संरक्षणात असतो. एवढासा धक्का असा आतपर्यंत पोहोचणार नाही. पण दुसरी एक शक्यता आहे, मानसिक धक्का. भावनांचा अतिरेक आणि भावनांचा संबंध प्रत्यक्ष मेंदूशीच आहे, नाही का? मानसिक धक्क्याने कधी बेशुद्धी येते, मेंदू पॅरलाइज होतो, तर कधी हिस्टेरिया होतो. सर्व मेंदूचं विलक्षण उत्तेजित अवस्थेत जातो. तर कधी कधी बाह्यतः एखाद्या ग्लानीत अथवा मूर्छावस्थेत दिसत असला तरी आत त्याच मेंदूच विलक्षण उत्तेजित अवस्थेत असू शकतो. तुझ्या बाबतीत हेच घडलं असा माझा तर्क आहे. अशा अत्यंत उत्तेजित अवस्थेत मेंदू जर काही उत्पाती बदल झाले तर त्याला नवल करण्यासारखं काही नाही. नवे सांधे जोडले जात असतील, आतापर्यंत इनहिबिटेड अवस्थेत असलेला एखादा भाग एकदम उत्तेजित होत असेल, अशा अपवादात्मक अवस्थेत आता काय घडामोडी होतात याची कल्पनाच करता येणार नाही.
रसायनांची देवघेव होत असते. लाखांच्या संख्येने न्यूरॉन फायर होत असतात. एक नक्की त्या पेशीची झपाट्याने वाढ व्हायला लागली. इतकी झपाट्याने की 4-5 दिवसातच तुला परत हॉस्पिटलमध्ये आणावं लागलं. एक मोठा उसासा सोडून डॉक्टर खुर्चीत मागे रेलून बसले. असो, आता तो जुना इतिहास आहे. तुझं ऑपरेशन झालं. अगदी यशस्वी झालं. त्यानंतरही अनेक वेळा तुझ्या घरी येऊन मी अनेकदा तुझी चाचणी घेतली. पण ज्या एका ट्रॉमातून तू गेला होतास त्याचा काहीही दृश्य परिणाम मागे राहिला नव्हता. तू अगदी नॉर्मल झाला होतास. मग आता जवळजवळ 15 वर्षांनी तुला त्या गोष्टीत इतकं स्वारस्य का उत्पन्न झालं? बळवंताने जरा धीटपणा दाखवायचं ठरवलं. डॉक्टर, तुमच्या शब्दांवर मी अविश्वास दाखवत नाही. त्यावेळी म्हणजे ऑपरेशन नंतर 1-2 वर्ष तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवून होतात आणि तुम्हाला काही संशयास्पद अथवा काळजी करण्यासारखं आढळलं नाही. मी हे मान्य करतो. खरं तर या विषयात मी अगदी अनभिज्ञ आहे. पण मला अशी शंका येते की तुमची कल्पना आहे तितका सुखरूपपणे मी त्या अनुभवातून बाहेर आलेलो नाही. त्याचा काही ना काही परिणाम आत कुठेतरी झालेला आहे आणि आता इतक्या वर्षानंतर मला त्याचा काही खुणा दिसायला लागल्या आहेत. डॉक्टरांच्यावर त्याच्या शब्दांचा परिणाम झाला होता यात शंकाच नव्हती. मी आधीच सांगितलं, मी काही कुणी तज्ज्ञ नाही. हा त्याचाच परिणाम आहे. ही माझी कल्पना चुकीची असू शकते. डॉक्टर त्याच्या पुढे बोलण्याची वाट पाहत बसले होते. गेल्या महिन्यात 1 आणि 2-2.5 वर्षांपूर्वी मला अशीच 2 स्वप्न पडली. वास्तविक माणसाला शेकड्यांनी स्वप्न पडत असतात आणि काही तासानंतर तो ती विसरूनही जातो किंवा कधी कधी त्याला ती आठवतही नाहीत. पण मी ही दोन्ही स्वप्न विसरू शकलेलो नाही. बळवंताने दोन्ही स्वप्न वर्णन करून सांगितली. आतापर्यंत तो कोणाशीही या स्वप्नांसंबंधात बोललेला नव्हता. त्याच्या मनावर किती ताण होता याची त्याला या क्षणापर्यंत कल्पना नव्हती. बंधारा फुटताच मागे तुंबलेलं पाणी धडाधड कोसळत यावं तसे शब्द धबधब्यासारखे आले. ती स्वप्न आणि मनाने लावलेल्या अर्धवट उत्पत्ती सर्व काही. तुझी स्वप्न चमत्कारिक आहेत खरी, पण त्यांचा तू या सर्व खूप वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताशी कसा काय संबंध जोडतोस? कारण माझ्या साध्या आयुष्यात ती एकमेव विलक्षण घटना घडलेली आहे. शेवटी असं काही चमत्कारिक घडलं की त्यामागचं कारण शोधण्यासाठी माणूस सर्व शक्यतांचा विचार करतो, हो की नाही? काही अंशी तुझ्या बोलण्याचा तथ्य आहे. अर्थात मानसशास्त्रज्ञ किंवा सायकोथेरपी हा माझा प्रांत नाही. पण त्या अपघाताच्या आणि ऑपरेशन्सच्या बाबतीत तुझं कुतूहल मी शमवलं आहे. यापेक्षा मी जास्त काय करू शकणार? डॉक्टर, तो माझ्या मेंदूतून कापून काढलेला ट्यूमर, अर्थात तो आता असणं शक्यच नाही. पण पाहायला मिळाला असता तर? अरे, इतकी वर्ष स्पेसिमेन कसा ठेवता येईल? रोज कितीतरी ऑपरेशन होतात. एकदा खात्री झाली की कॅन्सर वगैरे नाही की ते अवशेष नष्ट करून टाकले जातात. मला वाटलं होतं इतकी रेअर केस डॉक्टर टेबलावरच्या वास्तू नीट मांडण्यात गर्क झाले होते. वर न पाहताच त्याने नकारार्थी मान हलवली. आता जास्त थांबण्यात अर्थ नव्हता. बळवंता उठला. मी जातो डॉक्टर. तुमच्या मदतीबद्दल थँक्स. नो, ते माझं कर्तव्यच होतं. तेही उठत म्हणाले. आणि आणखी एक बळवंता, तू जर एखाद्या सायकॅट्रिस्टकडे गेला तर माझा रेफरन्स अवश्य दे. त्यांना जर काही माहिती किंवा खुलासा हवा असेल तर मी तो अवश्य देईन. ओके, मग ठीक, तर बेस्ट लक. बळवंत गेल्यानंतर मागे पुढे हलणाऱ्या झुलत्या पार्टिशनकडे डॉक्टर सावंत कितीतरी वेळ पाहत होते. या बळवंताच्या येण्याने त्यांचीही स्मृती चाळवली गेली होती आणि विसरून गेले होते असे वाटणारे प्रसंग एकाकी नजरेसमोर आले होते.